नमस्कार माऊली भक्तांनो. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा. श्री गणेशाय नमा. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रिय करा, तमाल नीळा पावहरी. तुझे ईश्वत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजले लिले करून काही वासरे होऊन, ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दृष्टीशा कालियाला यमुने माझी तुडून भला, रमणक द्वीपा धाडिला गोप निर्भय करण्या. तेवी माझ्या दुर्दैव तुडून या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी. मी आहे अनाधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहू संत. माझी चिंता वार त्वरित, आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण. विटू जगदेवदी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची काहू पडली, जरूर तुमच्या साधुत्व. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्याच्या मटाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्याच्या भंडारी, मग कशाच फिरता दारदारी. चिट्टे कुबेराच्या वरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण, जगदेव बोलला हसून. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मटमटी. ह्या अवघ्या अटी तुमचे कल्याण व्हावयासा. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मटसाचा. अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिने. अष्टसिद्ध दासी परी, राबताती ज्याच्या घरी. तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण, त्यासी दीप कोटून. प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्यातमचा. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकार तो कोटून होई, सर्व भूमी भूषविता. इच्छा ही वैभवाची, असते मानवा प्रतिसाची. ती आहे भावयाची, पूर्ण या पुण्यकृत्याने. रोग बऱ्या करण्याभली, औषधाची योजना केली. प्राणासाठी नसे झाली, ती हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास, नाही मुळीच प्राणास. जन्ममरण हेही त्यास, नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसोपनता, रक्षण व्हावया समर्था. पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार. त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुर्तकना चित्ती धरा. पुण्यमेदी निमाजी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा. वीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार. त्यास कधी ना येणार, मूढ हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाना. ते टाकल्यावरी दाना, तो इकडे किडे पाकरे भक्षिती. संत सेवे समान, कोणते नाही पुण्यान. स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संताचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा. एक दाना टाकिता, मेदिनी माझी कणीस होते. त्या कंसास दाने येती, एकाचेच बहुस होती. तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झालो निरुत्तर. खरे तत्व असल्यावर, कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार. शुल्लकाच्या ने न होणार, कार्य कधी वर्गणीची. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी. झटू लागले गावकरी, मग वान कशाची. बाणकाम कोटाचे, चालता शेगावी साचे. दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी. त्यांनी विचारांतरी, ऐशा रेती केला हो. आपण येथे बसल्याविने, कामन चालले झपाट्याने. म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा. एका रीतीच्या गाडीवरी, समर्थाची बसली स्वारी. तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून.
तई महाराज वदले तयास, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी, त्या उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी राम सनिध्य नाही बसला, तो उभाच फार राहिला, कर जोडून रामा पुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले, नाही कशास बुजाले, गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीची. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43-45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले त्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्यदान, ऐसे चतुर कारभारी. 1 एकरचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला, समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी, वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणि एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी, त्यात जो पाटील होता हरी, तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा, एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला, दंड तुम्हा तो माप होई. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती, चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला, दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावाशी, या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माप केला. ऐसा हुकम जेव्हा आला, तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थाचे वाक्य न खोटे व्हावयाचे, मजवरी किटाळ महाराजाचे येऊन गेले नुकतेक. त्यावेळी महाराजांनी भिवू नको म्हणून, तुझ्या एकाही केस लागुनी धक्का न त्याचा बसेल, तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे, समर्थ वाक्य खोटे झाले, ऐसे कोणी न कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागे आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थाचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहरकराच्या सानिध्याला सवडट नामे ग्राम भला, त्या गावीचा एका आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग, जाग दोन्ही पायला. करपद बोटे झडून गेले, तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाडी, कंडू सुटला तनु ते. म्हणून गंगा भारती त्या मारोगा त्रासला ती, समर्थाची ऐकुनी कीर्ती शेगवाशी पातला. श्रोते त्या गोसाव्या प्रत लोकाडू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशी ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधीही ना जाई जवळ, त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार. तू आपल्या मनी कर, परी एके दिनी गंगा भारती, चुकून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया, डोई ठेविता पायावर, समर्थांनी चापट ठोर मारिली त्याच्या डोक्यावर, अति जोराने विभूत हो. म्हणून तो उभा ठेला, समर्थास न्याहाळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले, फडाफड मारिल्या मुखात, आणिक वरती एक लात. खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनुवरी, तोच त्यांनी मानिला
समर्थाचा प्रसाद भला. बेडका होता जो कपडला तयाची अंगावर, तो त्याने घेऊन करी चोडन अवघ्या शरीरी. लाविता झाला मलमापरी आपल्या सर्वांगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्याशी बोलला, झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावर यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगा ते चोडीला. जलावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडपीर विचारू लागला भूमीवर. त्यांशी अंधश्रद्धेचं नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होता अविधी कृत्यास ऊत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातडा. याची तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चेसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कडून येईल की. त्यात थुंक्याचे नाव काही अवघी औषधी आहे पाही. मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणार. तुझ्या त्याची संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थाची योग्यता त्वानमुळी जाणिली. त्याचे पाहण्या प्रत्युत्तर चाल जाऊ एक वार. स्नान केलेल्या जाग्यावर वेळा आता करू नको. समर्थ स्नान प्रति दिवशी करतील ज्या जागेशी. तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसे संवाद तेथे झाला. दोघे गेले स्थानस्थला. तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्यापरीच. मृतिका स्थानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हातची बसली औषधी होऊन. कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी. कुत्सित कल्पना सोडूनी शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्याते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बजून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाजात गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले जयाची अंगाला. सापे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाल्या समस्त. दुर्गंधींचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडले. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची. ती शेगावी आली साची न्यायाने जपतीला. संतोष भारती कुमार होता एक तिच्या बरोबर. येऊन पतीस जोडिले कर. चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बाबा गावी चला. पुसुने गजानन महाराजा येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोड कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरली धुंदी चापट मारुनी. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा सवडड जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय खरी इला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा
इतिहास हा डोळ्यांपुढे. मी येता सवडतांत, पुन्हा रोग होईल पुरोवत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा, ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती, झाली मलाही उबरती. या परमार्थ खिरीत माती, टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला, मुलासह सवड्डाला दिले धाडून राहिला. आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची, आवडीने म्हणावी साची. त्याची कला गायनाची, येत होते विविध हो. प्रत्यही तो अस्तमाना, एक तारा घेऊन जाना. समर्थाच्या सानिध्याला बैसुनी भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन. वस्तू अशीच आहे गान, रंजविणारी सर्वाते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला, गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौष मासी, श्यामसिंग आला शेगावाशी. बोलता झाला समर्थासी, माझ्या गावात चला हो. मम भाच्याच्या गृहाला, अडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला, तई आपुला करार. ऐसा होता समर्था, मी नाही येता आता. नको करू आग्रह वृत्ता, पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत, आता चल मुणग गावात. मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुणगावात माझे घरी, काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी, न्यावया आलो आपणा. श्यामसिंगा बरोबर मुणगावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर, तो ना आनंद वर्णवे. श्यामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा. मुणगाव झाले गोदा तीरा, दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ, मुंडगावी गजानन संत. भजनी दिंडामीत, आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका. ते महाराज बोलले देखा, ऐसे श्यामसिंगाशी. श्यामसिंगा चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. श्यामसिंग बोलला यावर, स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने, त्या जगद्विश्वराला. श्यामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण. तुम्हा प्रापंचिका लागून, आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाना. भरून आले गर्जना, होऊ लागली मेघाची. चमकी वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी. कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न उगे वाया गेले. मग श्यामसिंगाने विनविले, महाराज हे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसला खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारया पर्जन्याला, हा नवे पावसाळा. अंगातूक बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल, तरी शेतीचे होईल. वाटोळे ते पहा सकड, मग म्हणतील लोक ऐसे. श्यामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून. ते भोवले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची. तै महाराज म्हणाले श्यामसिंगा, ऐसा संचित होसी कागा. तुला नद उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशाशी. पाहू लागला पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला, थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून या मुंडगावी. श्यामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांच्या चरणी भली, त्या मुणगाव ग्रामात. लोक त्या मुणगावात, समर्थाचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात, एक जवान पोऱ्या असे. हा उकिड्या नामक कुणब्याचा, पुत्र एकुलता एकसाचा. भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्य माझारी. हे उकिडा नाम वराडात,
पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती, ते पेंट्या तेल गणात, केर पूजा महाराष्ट्रात, तैसा उकिडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे, हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारसी, एत नियमे शेगावाशी, घ्यावया दर्शन समर्थाचे, जैसी काते वार करी, वद्य पक्षा माझारी, जाती इंद्रायणीचे तिरी, देऊ आळंदी गावाला, तैसा सहा वऱ्हाडात, वारी वद्य पक्षात, करी येऊन शेगावात, परम भाव भक्तीने, असो एकदा वऱ्हाडात, रोग ग्रंथिक सनिपात, बळावया अत्यंत, गाव बाहेर पडले की, या तापात ऐसे भले होते, प्रथमता थंडी वाजले, अंग ज्वराने तप्त होते, डोळ होती लाल बहु, आणि कोटे तरी सांध्यावर, ग्रंथी उठे सत्वर, ती होता करी जोर, वात तिच्या मागुनी, मग रोगी बरडत असे, शुद्धी न काही राहत असे, तलकी अंगाची होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा, पूर्वी हा रोग विपरीत, नव्हता भरतखंडात, त्याचा वास युरोपात, होता मोठ्या प्रमाणी, ती सातेकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली, लोकांनी ती घरदारे, त्या दुर्धर साथीची स्वारी, आली पहा मुनगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी, शेगावास निघाला, कसकस त्याला घरीच आली, परिती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरली, आपुल्या पिता समवेत, येता 5 कोसावर, शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवरी, तयाच्याने टाकवेना, गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसेतात, का रे पुंडलिका ऐसे करशी, पुंडलिक म्हणे बापाला, बाप मशी तापा आला, गोडा एक का खेला, उठला आहे एदवा, शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवे मुडी, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा, हे स्वामी दयाघना, वारीस खंड पाडीना, दाव तुझा दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपानिधी, वारी सांग झाल्यावर, मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर, तरी न त्याची परवा मला, माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, हे साथ झाली वैरी, नाश तिची करावे आते, शरीरा समर्थ जोवर, परमात घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती, तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवाने भला, हा माझ्या वंशाचा, उकिडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास, तुला बाळा बसावया, पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीची वारी, उठत बसत कसे तरी, जाऊ चला शेगावला, मध्येच मृत्यू आल्यास, शवतरीने शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे, बसत उठत पुंडलिक आला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला, घातले त्याने दंडवत, तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाबिली काख, त्याने चापुले अति जोर करून या, आणि केले मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गडांतर, टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको, तैसे महारसवत्ता क्षणी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरुनी, ताप तोही उतरला, कप अशक्ततेने, राहिला देहा कारणे, करी पुंडलिकाच्या मातेने, आणिला नैवेद्य वाढून, घासत्या नैवेद्याचे, समर्थ घेता 2 साचे, काप्रिते पुंडलिकाचे, गेले बंद होऊन या, पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिला किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधानो, गुरुयोग्य असल्यावरी, वायान जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पूर्तील, सांगा करून वारीला, पुंडलिक गेला मुनगावला, हे सुचरित्र वाची भला, त्याचे टळेल गडांतर, संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खान जाणी, मात्र अविश्वास म्हणी, संत कथेचा न यावा हो, श्रीदास गणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रत, हेच देवा मागणे,
शुभ भवतु श्री हरी हरा परमस्तु इति त्रयोदशाध्यायी समाप्त। संत से गजानन महाराज की जय। जय गजानन।